आज मी बनवत आहे ब्लॅक फॉरेस्ट केक। त्यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे मैदा, कोको पावडर, साखरला बारीक करून घेतलेले आहे, साखर पीठ असं बारीक करून घ्यायचं मिक्सर मध्ये, आणि तेल, खाण्याचे तेल आणि व्हॅनिला एसेन्स, ब्लॅक व्हाईट व्हॅनिला एसेन्स। आता आपण प्रीमिक्स घरी बनवूया। या वेळेला रेडीमेड प्रीमिक्स आणलेले नाही आहे, मी घरीच बनवत आहे। एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 कप दूध टाकायचं। याच्यामध्ये आता टाकायचं मैदा, साखरचे प्रमाण कमी जास्त करू शकता। पिठी साखर घेतलेली आहे। नंतर आपण यामध्ये टाकूया थोडंच मीठ, चिमूटभर मीठ, आपलं खाण्याचं मीठ राहतं ना ते। 1/3 कप ऑइल टाकूया। खाण्याचे तेल 1/3 कप, आणि आता टाकूया आपण 1 स्पून व्हॅनिला एसेन्सचे 2 थेंब व्हॅनिला एसेन्स टाकूया। मी टाकते आता व्हॅनिला एसेन्स। आता हे छान मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये साखरची जी पिठी आहे ना ते मिक्स होऊन जातं, म्हणून फिरवत राहायचं। साखर विरघळू द्यायची आणि छान कंडेन्स मिल्क राहतं ना तसं होऊन जातं, तर छान मिक्स करत राहायचं। मिक्स करून घ्यायचं। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, बघा छान मिक्स झालेलं आहे, साखर पण मिक्स झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये मैदा टाकूया। आणि कोको पावडर, आणि छान मिक्स करून घेऊया। गडे वगैरे होऊ द्यायचे नाही, छान मिक्स करून घ्यायचं कोको पावडर आणि मैदा। बघा छान मिक्स करून घेतलेलं आहे। कोको पावडरचे गडे वगैरे असेल ते काढून घ्यायचे, असं छान मिक्स करायचं। बघा मला थोडं घट्ट झालेलं वाटले होते, तर मी थोडं दूध टाकलेलं आहे आणि पुन्हा मिक्स करून घेत आहे। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा। आता आपण याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकूया। मी इथे या प्रमाणात बेकिंग पावडर घेतलेलं आहे, आणि आता छान मिक्स करून घ्यायचं। हे
आता मी इथे केक पॅन घेतलेला आहे. याला मी आधी तेल लावलेलं आणि नंतर मैदा. नाही लावलं तरी चालेल, तुमच्याकडे बटर पेपर असेल तर छानच. आपण घरीच्या साहित्यामध्ये पण करू शकतो. आधी तेल लावायचं, नंतर मैदा लावायचा आणि जो उरलेला मैदा असतो तो काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये जे आपण प्रीमिक्स बनवलेलं आहे केकचं बॅटर ते टाकायचं. मी तेल आणि मैदा पण लावलेला आहे आणि बटर पेपर पण टाकत आहे. आता मी बटर पेपर टाकून घेत आहे. बटर पेपरला तेल लावायचं, थोडं पूर्ण स्प्रेड करून घ्यायचं. तुमच्याकडे केकचा पॅन नसेल तर तुम्ही घरचं जे टिफिन वगैरे राहतं, कुकरचे डब्बे वगैरे त्याच्यामध्ये पण बनवू शकता, किंवा स्टीलचा डब्बा कुकरमध्ये बनवू शकता, कढईमध्ये बनवू शकता. असं नाही की ओव्हनच लागतं केक बनवायला. आणि मी आज केक इडली पात्राचा असतं ना पॅन, त्याच्यामध्ये बनवत आहे. आता आपण बघा, मी बटर पेपरला तेल लावून घेतलेला आहे. याच्यामध्ये आता आपण जे बॅटर बनवले होते केकचे ते टाकूया. बघा, छान असं बनवून तयार आहे. मी केकसाठी आपलं केकचं बॅटर वगैरे सगळं रेडी आहे. तर आता केक बनवण्याकरिता मी इथे इडली पात्र घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. तुम्ही म्हणाल भांडं असं झालेलं आहे, तर मी याच्यामध्ये 5-6 केक बनवलेले आहे याच्या आधी, म्हणून हे भांडं असं झालेलं आहे. आता मी प्रीहीट करायला भांडं ठेवत आहे. 5 मिनिट प्रीहीट व्हायला ठेवायचं. नंतर आपण जे बॅटर बनवून घेतलेलं आहे ते आपण 3 केक पॅन मध्ये तर काढलेलं आहे. 5 मिनिट प्रीहीट करायला ठेवायचा. केक बनवण्याकरिता ओव्हनच लागतं असं नाहीये, आपण कढईमध्ये पण बनवू शकतो. फक्त जे आहे, म्हणजे आता मी इडली पात्राचं झाकण लावलेलं आहे, तर याच्यातून हवा बाहेर पास नाही व्हायला पाहिजे. कुकरमध्ये पण बनवू शकतो, तर कुकरमध्ये बनविले तर सिटी काढून घ्यायची. आता माझं इडली पात्र गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये जे केकचं बॅटर बनवले होते, केक पॅन मध्ये काढलेलं होतं ते आपण ठेवून देऊया. गरम झालेलं आहे. आता केकचं बॅटर काढून घेतलेलं होतं, तर आता ह्या पॅनला 3दा टॅप करायचं आणि आता आपण प्रीहीट झालेलं आहे आपलं, तर त्याच्यामध्ये ठेवून देऊया डब्बा. खाली मीठ टाकलेलं आहे आणि नंतर स्टँड ठेवलेला आहे. स्टँडवर आता आपण केक पॅन ठेवून देऊया आणि 5 मिनिट मोठा गॅस ठेवायचा आणि 5 मिनिटांनंतर छोट्या गॅसवर म्हणजे मीडियम गॅसवर ठेवायचा आणि अर्धा तास 30 मिनिट होऊ द्यायचं. नंतर आपण बघायचं की आपला केक बनला आहे की नाही. झाकून द्यायचा. 5 मिनिट मोठा गॅस आणि नंतर मीडियम गॅसवर ठेवायचं 30 मिनिट. आपला केक बनत आहे. तर आता आपण केक बनल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला छान साखर विरघळू द्यायची. मी इथे डार्क चॉकलेट घेतलेला आहे, त्याला आपण असं बारीक बारीक कट पण करू शकतो. बारीक याच्यामध्ये असं कट करून घ्यायचं किंवा मग याच्याने किसून घ्यायचा. छान किसून घ्यायचा. बघा, छान असं किसत आहे. डार्क चॉकलेट आहे, हा बेकरीमध्ये भेटून जातं. बघा, छान असं किसून घेतलेलं आहे. आता आपण केक बनला का बघूया. बघा, काहीच चिकटलेलं नाही आहे, म्हणजे आपला केक बेस बनून
तयार आहे। आता आपण याला काढून घेऊया आणि थंड व्हायला ठेवायचा। थंड होऊ द्यायचं, नंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा, छान असा केकचा बेस बनवून तयार आहे। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा, छान असा काढून घेतलेला आहे। आता आपण बटर पेपर लावलेला होता तो मी आता काढून घेत आहे। बटर पेपर काढून घेतलेला आहे। आता आपण केकच्या याला दोन याच्यामध्ये कट करून घेऊया। चाकू मी केक बेस काढून घेतलेला आहे। बघा, छान असा केक बेस बनलेला आहे। आता आपण याला असं चाकूने कट मारून घ्यायचा। असं बाजूबाजूला कट मारायचा। आपल्याला केक दोन भागामध्ये करायचा आहे। असं बाजूलाच मारायचं आणि नंतर मग धागा घ्यायचा, जिथे कट मारलेला आहे त्या बाजूने ठेवायचा आणि असा ओढून घ्यायचा। बघा, दोन भागामध्ये केक केलेला आहे। आता आपण इथे मी साखर आणि पाणी याचे सायरप बनवलेले होते ते लावूया। हे घरीच बनवायचं, साखर आणि पाणी याचं सायरप टाकायचं। मी इथे व्हिप क्रीम घेतलेली आहे। आता आपण त्याला बीटरने मिक्स करून घेऊया। व्हिप क्रीम छान बीटरने मिक्स करून घेतलेली आहे। बघा, या प्रकारे। आता आपण केकचा बेस घेऊया। याला जे आपण सायरप बनवले होते ते लावून घेऊया। खाली काय करायचं, जे आपण व्हिप क्रीम बनवून घेतलेली आहे ते लावायची, म्हणजे जो केकचा बेस आहे तो याला प्लेटला चिपकणार नाही। असं व्हिप क्रीम लावून घ्यायची। आता आपण केकचा बेस ठेवूया आणि आता याला व्हिप क्रीम लावूया। बघा, मी असं केक बनवण्यासाठी केक स्टँड वगैरे काहीच घेतलेलं नाहीये। मी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये बनवत आहे। आज माझ्या हस्बंडचा बर्थडे आहे, तर म्हटलं चला आपण केक बनवूया। रसमलाई केक बनवलेला होता, म्हणून मी आज ब्लॅक फॉरेस्ट केक बनवत आहे। बघा, या प्रकारे व्हिप क्रीम लावून घेतलेली आहे। आता आपण इथे चेरीला मी कट करून घेत आहे आणि ते लावायचं, ते टाकायचे। आपण ब्लॅक फॉरेस्ट बनवत आहे तर चेरी तर लागणारच। चेरी व्हिप क्रीम सहज बेकरीमध्ये भेटून जातं। बघा, मी चेरी टाकत आहे।
बघा प्रीमिक्स पण वापरलेलं नाही आहे, मी घरच्या साहित्यामध्येच बनवलेलं आहे. खूप कमी साहित्यामध्ये बनतं, तुम्ही पण बनवू शकता. या प्रकारे चेरीला कट करून टाकून द्यायचं. याच्यावर थोडी व्हिप क्रीम टाकायची. आपण चेरी टाकलेली आहे ना, तर ते पुन्हा व्हिप क्रीम टाकायची. ते नाही दिसल्या पाहिजे म्हणून व्हिप क्रीम टाकलेली आहे. आता आपण केकचा दुसरा बेस घेऊया. आपण असा कट करून घेतलेला होता केकचा बेस, तर आपण आता याला, हा वरचा भाग आहे, याला आपण असं ठेवायचं बघा. तर आपण याला सायरप लावून घेऊया. नाही, असं ठेवायचं आणि नंतर आपण याला सायरप लावूया. काय होतं असं ठेवल्याने याला छान आकार येतं. आता आपण याच्यावर जे सायरप बनवले होते ते टाकत आहे. सायरप टाकलेले आहे, याच्यावर व्हिप क्रीम लावूया. आपण एकदा व्हिप क्रीमचा डब्बा आणला की तो 3 महिने सहज आपण फ्रीजर मध्ये ठेवू शकतो, जिथे बर्फ बनतं तिथे. बघा मी घरच्या साहित्यानेच बनवत आहे, खूप कमी साहित्यामध्ये बनवत आहे. बघा छान असा केक बनलेला आहे. बघा छान असा केक बनवून तयार आहे. बघा मी घरीच्या साहित्यामध्येच बनवलेला आहे, तुम्ही पण बनवू शकता. आणि खरोखर आवडला असेल तर बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण चॉकलेट किसून घेतलेला होता तो टाकूया. ब्लॅक फॉरेस्ट म्हटलं तर चॉकलेट तर यायलाच पाहिजे. आता आपण याच्यावर फ्लावर बनवून घेऊया. बघा छान असा केक बनलेला आहे. आता आपण, मी नोझल मध्ये भरलेला आहे, नोझल घेतलेली आहे. बघा आता मी फ्लावर बनवून घेत आहे. नोझलचा आकार नाही येत आहे, चालेल. आपण याच्यावर चेरीज ठेवायची आहे आपल्याला याच्यावर. बघा छान असा आपण घरी ब्लॅक फॉरेस्ट केक बनवू शकतो. तुम्ही पण बनवून बघा. बघा छान केक बनवून तयार आहे. आता आपण जो केक उरलेला आहे तो बाजूला स्प्रेड करूया.
बघा छान असा केक बनवून तयार आहे। बघा छान असा ब्लॅक फॉरेस्ट केक बनवून तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बघा छान असा केक बनवून तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। खूप कमी साहित्यामध्ये मी केक बनविलेला आहे।